श्रीरामपूर शहरात गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेला एका 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह शहरातील पाटबंधारे विभागाच्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। हा मृतदेह इतका कुजला होता की धडापासून शीर वेगळे झाले होते। गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना समोर आल्याने गोंधवडी परिसरात शोककळा पसरली आहे। 5 जुलै रोजी बेपत्ता झालेला वॉर्ड नंबर 1 गोंधवणी रोड येथील 21 वर्षीय महेश डोरले याचा हा मृतदेह असल्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागला। पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका पडक्या खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील पडक्या खोलीच्या दरवाजाला गळफास घेण्यासाठी बांधलेली दोरी निदर्शनास आल्याने मयत महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने नेमके कारण लगेच स्पष्ट होऊ शकले नाही। या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा। नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा।